हे पहा, चिंच खजुराची पौष्टिक चटणी तयार झालेली आहे। चटणीला रंग तर काय सुरेख आलेला आहे। नमस्कार, मी कविता's टेस्टी फूड मध्ये सर्व खवय्यांचे पुन्हा एकदा स्वागत करते। आज आपण चिंच खजुराची पौष्टिक चटणी कशी करायची ते पाहणार आहोत। ही चटणी चवीला खूपच छान लागते आणि बनवायलाही खूप सोपी आहे। रेसिपी नेहमीप्रमाणे खूप साधी व सोपी आहे। या चटणीमध्ये चिंच, खजूर, गूळ असल्यामुळे अतिशय पौष्टिक आहे। चिंचामध्ये विटॅमिन सी तसेच खजूर आणि गुळामध्ये लोह असल्यामुळे ही शरीरास चांगली आहे। ही चटणी तुम्ही चाटच्या कोणत्याही पदार्थाबरोबर खाऊ शकतात, जसे भेळपुरी, शेवपुरी, पाणीपुरी, दहीवडा, कचोरी यांच्याबरोबर ही चटणी खूपच छान लागते। ही चटणी एकदा बनवली तर फ्रीजमध्ये 1 ते 1.5 महिने चांगली राहते व फ्रीझरमध्ये 5 ते 6 महिने टिकते। माझ्या घरात तर ही चटणी मी नेहमीच बनवते। ही चटणी कमी साहित्यात झटपट बनणारी आहे। चला तर ही पौष्टिक चिंच खजूरची चटणी कशी बनवायची ते पाहूया। तुम्ही या चॅनलला अजून सबस्क्राइब केले नसेल तर जरूर सबस्क्राइब करा, ते निशुल्क आहे। चिंच खजूर चटणीचे साहित्य: चिंच, खजूर मी इथे जास्त घेतलेले आहे, कारण माझ्या घरामध्ये खजूर मुलं अजिबात खात नाही। त्यांच्या पोटात जावं म्हणून मी खजूर इथे जास्त वापरते। 1 वाटी गूळ, गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। लाल तिखट, साधं मीठ, भाजलेल्या जिऱ्याची पूड, काळे मीठ। या मीठाला कोणी कोणी पादेलोण पण म्हणतं। हे मीठ आपण पाणीपुरीमध्ये वापरतो। या सर्व साहित्याचे प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे। हे चिंच आणि खजूर 5-6 तास मी भिजवून घेतलेले आहे। याला आपण आता मिक्सरमध्ये वाटून घेऊया। तुम्ही अजून या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील। चिंच आणि खजूर मिक्सरमध्ये बारीक करतानाच त्यात आपण गूळ टाकूया। आता आपण हे गाळणीमध्ये गाळून घेऊया। आपण आता हे सगळं छान गाळून घेतलेलं आहे। थोडे थोडे पाणी टाकले तरी चालेल याच्यामध्ये गाळायचे। हे चिंच, गूळ, खजूर आपलं आता छान गाळून झालं आहे। त्याला आपण आता शिजवून घेऊया। मध्ये आपण आता मसाले घालूया। 2 चमचा मी हे लाल तिखट घालते। हे लाल तिखट जास्त तिखट नाही आहे म्हणून मी हे थोडं जास्त घातलेलं आहे। हे बेडगी मिरची आणि काश्मीरी मिरचीचं तिखट आहे। याच चमच्याने अर्धा चमचे भाजलेला जिरपूड घालते। अर्धा चमचा साधे मीठ घातलेलं आहे आणि थोडं चवीपुरतं काळं मीठ घातलं। आता हे छान आपण चटणी शिजवून घेऊया। ही चटणी न शिजवता पण तुम्ही वापरू शकता, तशी पण ही चटणी खूप सुंदर लागते न शिजवता। पण न शिजवलेली चटणी जास्त दिवस टिकत नाही। फ्रीजमध्ये जास्तीत जास्त 5-6 दिवसच राहते, नंतर खराब होते। पण ही असं शिजवून घेतलेली चटणी फ्रीजमध्ये जवळजवळ 1 महिनाभर तरी छान टिकते। आपली चटणी छान आता उकळते आहे। आपण हिला 10 मिनिटं तरी छान उकळून घेऊया। छान उकळून तिचे मसाले, गूळ, चिंच एकजीव होऊन त्याची चव छान लागते। ही चटणी आता पहा मस्त 10 मिनिटं चांगली शिजवून घेतलेली आहे। हे पहा, आपली मस्त चटपटीत चिंच खजूरची चटणी तयार झालेली आहे। ही चटणी तुम्ही कोणत्याही चाट बरोबर खाऊ शकता, जसे पाणीपुरी, शेवपुरी, भेळ, दहीवडे, कचोरी। तुम्ही ही चटणी घरी नक्की करून पहा आणि कशी झाली हे मला जरूर कळवा। मला एक टिप सांगायची आहे। चिंच खजूर तुम्हाला लवकर भिजवून पाहिजे असेल तर तुम्ही साध्या पाण्यात न भिजवता गरम पाण्यात भिजवा, 2 तासात भिजेल।
तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांबरोबर शेअर करा. व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपीला कमेंट्स करा. तुमच्या कमेंट्स वाचायला मला फार आवडतात. तुमच्या लाईक्स आणि कमेंट्समुळे माझा उत्साह वाढतो आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते. त्याचबरोबर तुम्ही मला फेसबुक, इंस्टाग्राम आणि पिनट्रेस्टवर देखील फॉलो करू शकतात. त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही ही रेसिपी कोणत्या गावातून पाहताय तेही सांगा. तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा, काळजी घ्या. धन्यवाद.